लोकसभा हिवाळी अधिवेशन दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले। यानंतर त्या वक्तव्याचे देशात पडसाद उमटले। विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करीत त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत सभात्याग केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान अमित शहा यांनी आपल्या वक्तव्यातून केल्याने आज 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर चंद्रपूर जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले। संविधानाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान देशवासी खपवून घेणार नाही। बाबासाहेब यांच्या संविधानामुळे आज नागरिकांना समान अधिकार मिळाला आहे। आज देशातील सर्वोच्च सभागृहात जाण्याचा मान बाबासाहेब यांच्यामुळे मिळाला आणि तुम्ही जगाच्या महामानवाचा आपण अशा शब्दात अपमान करता, हे अतिशय निंदनीय बाब आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा या आंदोलनाचे पडसाद भविष्यात बघायला मिळणार असा इशारा व प्रतिक्रिया युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांनी दिली। निदर्शने आंदोलनात माजी जिल्हा महिला संघटिका कुसुम उदार, जिल्हा समन्वयक विनय धोबे, बाळू भगत, प्रदीप गेडाम, सुजित पेंदोर, तालुका प्रमुख सूरज शेंडे, शहर प्रमुख शहबाज शेख, उपतालुका प्रमुख विवान रामटेके, उपशहर प्रमुख स्वप्नील पाटील, तालुका समन्वयक प्रज्वल आवळे, शहर प्रमुख महेश श्रीगिरवार, सागर धनचकार, सागर गभाणे, सागर रायपुरे, विशाल पाटील, अभिजित वाघाडे, पृथ्वी ठाकूर, धम्मादीप खोब्रागडे, सलमान शेख, राहुल पाटील, शाहरुख शेख यांची उपस्थिती होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं खरंच गुन्हाप्रद आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून भव्य निषेध मोर्चा इथं काढलेला आहे आणि आमची ह्या मागण्या आहे की चंद्रपूर जिल्ह्यातर्फे या मागण्या आहेत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित पूर्ण देशातल्या बहुजनांची माफी मागावी, कारण की बहुजनांचे जनक संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांनी अपेक्षार्थ ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं आहे त्या पद्धतीनं सगळे समाज हा पेटून उठेल आणि लवकरात लवकर त्यांनी माफी मागावी, अन्यथा याची तीव्र पडसाद हे अख्ख्या देशात पाहायला मिळेल।